व्यक्ती ज्या व्यक्तीबद्दल बोलावं तेवढं प्रत्येक वेळेस इन्स्पायरेशन, जे की या ठिकाणी ज्यावेळेस प्रत्येक वेळेस मला पण स्वतःला जर काही गाईडन्स लागलं तर मी त्यांच्याकडून कंटिन्यू घ्यायचो. आणि प्रत्येक वेळेस जर सांगायला गेलं तर कुठलाही प्रोग्राम असेल, त्या प्रोग्राममध्ये स्वतःचे एक इन्व्हॉल्युशन असतं. त्यानंतर जे की एक हेल्दी कॉम्पिटिशन आपण ज्याला म्हणतो, जे हेल्दी कॉम्पिटिशन सरांच्या मनामध्ये कंटिन्यू असतं. त्यानंतर जर बघायला गेलं तर सरांबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. कारण सरांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक आज ज्या लेव्हलला इथपर्यंत पोहोचलेत सर, तर यामागे काय डेडिकेशन आहेत सरांचं. त्यानंतर सर कसे इथपर्यंत पोहोचले, तर नक्कीच आपल्याला पण तिथपर्यंत पोहोचायचं आहे मित्रांनो. आणि असे जबरदस्त असं आपल्याला मार्गदर्शन मिळणारी अशी ग्रेट पर्सनॅलिटी, ज्यांनी आज जर सांगायला गेलं तर आज सनेजमध्ये त्यांना एक त्यांच्या नावाने खूप चांगल्या प्रकारे ओळखलं जातं. आणि त्यांची आयडेंटिटी कुठल्याही जरी वर्किंग असेल, जे मॅनेजमेंटचं पण असेल, तर त्या ठिकाणी सरांच्या पाठीमागे त्यांचा पण सिंहाचा वाटा असतो. आणि खरंच त्या व्यक्तीने आज जे आपल्याला जे हवं असतं, ज्यावेळेस आपण बिझनेस इन करतो आणि ज्यावेळेस आपण लाखाचे आकडे, लाखाचा इन्कम आपण बघतो आणि जे टार्गेट असतं, की यस मला पण काय व्हायचंय, मिलिनियर व्हायचंय. काय व्हायचंय? हॅलो, काय व्हायचंय? मिलिनियर. हॅलो, ऐका. काय? मिलिनियर व्हायचंय. आणि नक्कीच ते एक स्टेज, ती रँक आज अचीव्ह केलेली आहे. अशी ग्रेट पर्सनॅलिटी, ज्यांनी आज जर बघायला गेलं तर आपल्या संभाजीनगरमध्ये म्हणतात ना, की आज सर तर क्रिएटर झाले, क्रिएट केलेत सर, स्वतः तर झालेत, परंतु ज्या ठिकाणी एक क्रिएटर क्रिएटर बनलेले, जे की सरांनी आज म्हस्के सरांनी जे आज खरंच आज आम्हाला ही संधी दिली आणि सरांनी आज जे प्रूव्हन करून दाखवलं मित्रांनो. आणि अशी ग्रेट व्यक्ती या ठिकाणी या स्टेजमध्ये सनेजमध्ये मिलिनियर क्लब अचीव्ह झाली मित्रांनो. आणि ज्यांनी या सिस्टमच्या माध्यमातून 50 लाख प्लस अर्निंग केलंय, अशी ग्रेट पर्सनॅलिटी तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये, एक्साइटमेंट मध्ये मी सरना स्टेजवर इन्व्हाइट करतो. प्लीज वेलकम सरजी पूजा ऑन द शांतपणे. स्क्रीन. मिस्टर दयाजी चौरे सर, प्लीज वेलकम सर. थँक्यू थँक्यू जोरदार टाळ्या आणि टाळ्या थँक्यू झाल्या पाहिजे थँक्यू. सरांसाठी. वेलकम सर. खरंच तुम्ही हा क्लब अचीव्ह केला. आणि नक्कीच आम्हा प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न आहेत sir, की आज या मिलिनियर पर्यंत पोहोचायचंय. आणि नक्कीच सर आज या स्टेज पर्यंत कसे पोहोचलेत आणि कशा पद्धतीने सरांचं काय डेडिकेशन आपण सरांच्या तोंडातून ऐकूया. प्लीज वेलकम सर. थँक्यू थँक्यू सो मच. आवाज येतोय क्लिअर? येस सर. ओके. येस सर. येस. ओके, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, कारण की तुम्ही पहिली स्टेप तर पूर्ण केलेली आहे मिलिनियरला येण्याची. ती म्हणजे काय, मॉर्निंग मीटिंगला तुम्ही शेवटपर्यंत राहताय. ओके, ही पहिली स्टेप आहे. जर तुम्हाला इन शॉर्टमध्ये जर ऐकायचं असेल ना मिलिनियर कसं अचीव करायचं आहे, तर त्याचा पहिला फॉर्म्युला आहे की मॉर्निंग सेशन, मॉर्निंग सेशन, मॉर्निंग सेशन, मॉर्निंग सेशन. आणि हे मॉर्निंग सेशन हे एज्युकेशन पार्ट आहे. आणि हे जर घेतलं तर आपण या मिलेनियर क्लब तर काहीच नाही, आपण प्राईमला खूप कमी वेळात टच करू शकतात. पण हा क्लब अचीव करणं जे माझ्यासाठी असं स्वप्न होतं. कारण की जेव्हा मी ह्या इंडस्ट्रीत आलो होतो तेव्हा मी असं काही मोठा बिझनेस करण वगैरे असं ह्या इंटेन्शननं काही नव्हतो आलो. पण जेव्हा मी सिस्टममध्ये उतरलो तेव्हा मला या सगळ्या गोष्टी कळाल्या. तसं तुम्ही मला नेहमी ऐकतात, स्टेजवर ऐकतात, मीटिंगमध्ये पण ऐकतात. पण आज मी स्वतः खूप एक्साईट आहे आणि मीच सेल्फ मोटिवेट झालो असं म्हटलं तरी चालेल. मी तुम्हा सर्वांना ऐकतोय आणि असं वाटत होतं की ऐकवत राहावं, म्हणून मी म्हणत होतो की कारण की ही अचिव्हमेंट खूप मॅटर करते. आज पहिलं टार्गेट ज्या लोकांनी अचीव्ह केलंय, आज त्यांच्या भावना मी फील करतोय. जेव्हा मी माझं पहिलं टार्गेट अचीव्ह केलं होतं, तेव्हा मी काय फील केलं होतं, जेव्हा मी माझा पहिलं चेक घेतला होता 94,000चा, जो मला त्या पिरियडचा 1 इयरमधला तो हायेस्ट होता. आणि त्या टायमाला मी रडलो होतो. कारण की लाखापर्यंत इन्कम हे घेणं मार्केटमध्ये स्वप्नच आणि स्वप्नच राहिलेलं आहे. येस ऑर नो? येस. येस सर. मार्केटमध्ये. आणि जेव्हा मी लाखाला टच झालो, तर मी अक्षरशः एका ट्रेनिंगमध्ये रडलो होतो. कारण की हे खरंच पॉसिबल आहे, हे मला त्या दिवशी फील झालं होतं. आणि हा प्रवास मागच्या 5 वर्षामधला आहे. आणि येण्याचं कारण मी नेहमी सांगत असतो, की आपल्याला कमी वेळात गरिबी तोडायची. गरिबी तुटणार कारण की असं टेक्नॉलॉजी डेव्हलप होत चाललेलं आहे आणि आपण त्याचा आधार घेऊन करू शकतो. पण माझं नेहमी एक वाक्य असेल की कमी वेळात. बघा काही नव्हतं. जेव्हा मी आलो होतो या इंडस्ट्रीमध्ये, तुम्हाला आता दिसत असेल क्लब वगैरे दिसत असेल. पण येस. जेव्हा सरांची माझी ओळख झाली होती माझ्या सेतू केंद्रावर, त्या टायमाला माझ्यावर 3.5 लाखाचं कर्ज होतं आणि वेळ बिलकुल नव्हता.
स्वप्न मेल्यागत झाले होते सर्व. आणि सर येऊन मला भेटायचे, थोडं सांगण्याचा प्रयत्न करायचे. आणि मी माझं ॲटिट्यूड होतं की त्यांची मजा घेणं, म्हणजे हे ॲटिट्यूड काळे कोटवाले म्हणजे आता असंच इमेज होती. आणि मी कधी त्यांच्यासोबत काम करणं माहीत नव्हतं. पण जेव्हा सरांनी सांगितलं, "सर तुम्ही जर आमच्यासोबत आले तर असं असं होऊ शकतं." आणि जेव्हा मी पॉझिटिव्ह विचाराने घेतलं, जर झालं तर. राहण्याचा ॲटिट्यूड माझा वेगळा होता. माझं राहणीमान व्यवस्थित नव्हतं. मी नेहमी उडी-मुडी होतो समजा. आणि सरांनी मला मोल्ड केलं. आणि मित्रांनो, सरांनी मला जेव्हा लाखाला आणलं ना, तेव्हा मी ठरवलं, की दुनिया काही पण म्हणन. दुनिया म्हणजे कोण? पहिले सगळ्यात महत्त्वाचे घरचे. पहिलं स्वतः. बस. स्वतः म्हणजे काय? मी आता प्रोडक्ट लोकांना सांगणार, लोकांना विकणार, लोक काय म्हणणार, मग मला शोभतं का? मग माझा जन्म काय याच्यासाठी झालाय का? साबण, तेल, टूथपेस्ट विकण्यासाठी झालाय का जन्म? काल एका क्लोजिंगला होतो आणि ते म्हणले मला काय करावं लागन? मी सरळ उत्तर दिलं, तुम्हाला हे विकावं लागन, सेल करावं लागन. मग ते येस. म्हणले मला जमन का? म्हणलं साडीचं दुकान टाकल्यास तुम्हाला साड्या विकायचं जमन का? आम्ही का नाही विकणार म्हणे, पैसे भेटत असेल तर. मग मी पण एका वाक्यात उत्तर दिलं त्यांना, इथं पण तुम्हाला सेल करावं लागन, इकडं तर काही जादूची छडी नाही आहे, काम करावं लागन. आणि मी जेव्हा स्वतःला सांगून टाकलं, जो पोरगा सेतूच्या बाहेर कधी निघायचा नाही, खुर्चीवर बसायचा, तिथून पण 40-50 हजार इन्कम असायचं, तिथं लोक यायचे, मला सर म्हणायचे, पैसे द्यायचे. आणि माझं मन म्हणत नव्हतं की मी आता हे प्रोडक्ट घेऊन मार्केटमध्ये जाईल. मी कसा जाऊ? माझी स्वतःची एक इमेज तयार करून ठेवली होती मी. दोस्तीतील दुनियातला भाऊ, अशा गोष्टी, इमेज, फेसबुकला पोस्ट असायच्या आपल्या पोस्ट. आणि एक सर्कल वेगळं होतं, चळवळीतलं सर्कल होतं, राजकीय थोडी पार्श्वभूमी होती. आणि ह्याच्यातून कसं मी मोल्ड होऊ मला कळत नव्हतं. चौकामध्ये मित्र असायचा. जेव्हा मी स्टार्ट केलं ना घुले सर, खूप त्रास झाला. आले येस. करोडपती, आले कोटवाले. कारण की मी सर्कल एवढा मोठा होता ना, का लहानपणापासून हॉस्टेलला राहिलो, 2-3 हॉस्टेल चेंज केलेले, खूप एरियामध्ये बिलॉंग केलेलं आहे मी. आणि प्रत्येक एरियामध्ये ओळख, आधार कार्डचं काम केलेलं आहे. पूर्ण संभाजीनगरमध्ये गल्लीमध्ये मी आधार कार्डचं काम केलं असल्यामुळं बऱ्याच एरियामध्ये ओळख, तेवढीच सगळ्या गोष्टी. आणि मग त्रास त्याच्यापेक्षा भयंकर झाला. जिथं जायचो, जेव्हा मी सांगण्याचा प्रयत्न करायचो, लोक मजा घ्यायचे. असं असतं का कुठं? दया भाऊ, आपलं किती भारी काम होतं, एक काम केलं तर तुम्ही 50,000 1,00,000 कमवता. आणि आता याच्यासाठी कुठं इकडं यायचं? मी जेव्हा माझ्या मित्राला सांगायचो होतं, मी इंजिनिअरिंग ड्रॉपआउटचा स्टुडंट, माझे मित्र म्हणायचे माझ्याकडं 12 पोरं कामाला येतं, मला 70,000 पगार आहे. आणि त्या टायमाला माझा चेक काहीतरी 16,000, 10,000, 13,000 असा असायचा सुरुवातीच्या पिरियडमध्ये. मग त्रास येस. एवढा झाला, पण नाही म्हटलं. मला सांगतंय कोण? ज्यांना 3,00,000 पगार आहे. मला सांगतंय कोण? ज्यांना 10,00,000 तिथं इन्कम आहे सनेजमध्ये. आणि मी त्यांचंच ऐकणार म्हटलं. असं स्वतःला मी कमीत कमी माझ्या स्वप्नाला मी माझ्या परिवारापासून, माझ्या मित्रापासून, माझ्या नातेवाईकापासून, ह्या समाजापासून मी कमीत कमी 1 ते 2 वर्ष माझ्या स्वप्नाला मी प्रोटेक्ट केलं. आणि हे जेव्हा तुम्हाला जमल स्वप्नाला प्रोटेक्ट करणं, स्वप्न जेव्हा तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये येताना तुमचे स्वप्न खूप मोठे असतात. गाडी घ्यायची, घर घ्यायचं आहे, फॉरेन टूर करायचा आहे. स्वप्न तुम्ही भिंतीवर लिहून ठेवता, डायरीत लिहून ठेवता. पण असा कोणी शकुनी भेटला बाहेर मार्केटमध्ये, की तेव्हा तुम्ही त्या स्वप्नाचं प्रोटेक्शन काढता आणि त्या टायमाला म्हणता की नाही, हे आपने बस की बात नाही है. आणि पुन्हा येणाऱ्या 1-2 वर्षानंतर तुम्ही म्हणता मी करून बघितलंय आणि असं कुठं होत नाही. मी केलंय असं कुठं होत नाही. का बरं? फक्त एक शकुनी भेटला होता तुम्हाला मार्केटमध्ये. एक निगेटिव्ह किडा भेटला होता. त्यांनी तुम्हाला 10,000 दिले का? त्यांनी तुम्हाला गाडीचं डाउन पेमेंट दिलं का? त्यांनी तुम्हाला 1,00,000 रुपये दिले का? त्यांनी तुम्हाला तुमच्या घराचा हप्ता भरला का? का म्हणून त्या लोकांचं ऐकायचं? तो काय पंतप्रधान लागून गेला का? तो काय मुख्यमंत्री लागून गेला का? आपण अशा समाजामध्ये ह्या लोकांचं ऐकतो आणि सनेजमध्ये जेवढे स्वप्न जागृत झाले होते ते आपण एका झटक्यात मारून टाकतो. आणि मी असं प्रोटेक्शन केलं. हे प्रोटेक्शन मी केलं 1-2 वर्ष. मित्रांनो, हे काय हे सहज होत नाही आहे. इथं कन्सिस्टन्सी मॅटर करते. चढ उतार असतात. डिग्री 4-4 वर्षाची असती.
त्याच्यानंतर पण रिझ्यूम घेऊन नोकरीला भीक मागावं लागती. ते तिथं आपले 8, 10, 15, 20, 30, 40 हजाराची अवकात काढतात आणि असं बांधून घेतात कॉन्ट्रॅक्ट. कधी पण कॉल करणार, संडेला पण सुट्टी नाही आहे. नातेवाईकाच्या लग्नाला जायचं आहे, घरचं लग्न असलं सुट्टी घेता येत नाही. जर ते तिथं तेवढं बांधून ठेवतात ना, तर सनेश काय करतंय? काय करते सनेश? सकाळी सकाळी लवकर उठा म्हणतंय, 1 घंटा बसा म्हणतंय, 8 वाजता बसा म्हणतंय. तुम्ही तुमच्या कामं करत करत करा म्हणतंय. 8 घंटे ड्युटी नाही, 12 घंटे ड्युटी नाही. तुम्हाला दिवसातून 4-5 तास काम करायचं आहे. आणि जर तुम्ही 4-5 पार्ट टाईममध्ये जर तुम्ही येऊ शकता 50,000ला, तेव्हा तुम्ही डिसाईड करा. आज मित्रांनो, हे सनेज बिझनेस मी नोकरी म्हणून करतोय. आणि जेव्हा तुम्ही बिझनेस नोकरी म्हणून करणार ना सर सगळे, तेव्हा कोणती पण अचिव्हमेंट तुमच्यासाठी चिल्लर असणार. आज जॉबवाल्याचं काय माइंडसेट आहे? सकाळी उठायचं, ड्युटीला जायचं, 10 ते 6 ड्युटी करायची आणि घरी यायचं. काही घेणं देणं नाही आहे. 8 घंटे डिसाईड झालेलं आहे त्यांचं, 10 घंटे डिसाईड झालेलं आहे त्यांचं. आणि कधी मग लाखाच्या वरती जाणार मग. पण हा बिझनेस तुम्ही ती नोकरी म्हणून जेव्हा करशाल, नोकरी म्हणून काय, आजकाल मी ऐकलं राठोड सरांना, काय ऐकलं मी, की त्यांच्या पूर्ण कार्यकाळामध्ये एक पण दिवस मी ट्रेन मिस नाही केलेली ड्युटीला जाताना. एक पण दिवस ट्रेन मिस नाही केली. आज ती कन्सिस्टन्सी जर आपण या बिझनेसमध्ये जर ठेवली ना, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही 50,000च्या वरती तर असाल. पण हे जे मिलेनियर क्लब हे स्वप्न होतं ना, आता ह्या सनेजनं असं केलं काम, हे स्वप्न नाही राहणार, हे चिल्लर होणार आहे. आणि मला हे सांगायचं आहे की तुम्ही याला लय मोठं म्हणून बघशाल, तर अचिव्हमेंट करण्यासाठी तुम्ही तशी कसरत करणार. पण तुम्ही ह्याला चिल्लर म्हणून करा. काय होतं माझ्याकडे? काही नाही, मी सेल्सचा माणूस नाही, मी नेटवर्कर नाही आहे ना, मला मार्केटिंग जमती. माझी पहिली कंपनी आहे. मला कसं बोलायचं हे पण माहीत नव्हतं, कसं राहायचं हे पण माहीत नव्हतं. आणि मित्रांनो, या सनेजमध्ये पैशानं मला हे सगळं शिकवलेलं आहे. आज हे प्रेझेंटेशन काय आहे, हे जे मी तुमच्यासमोर बोलतोय ना, हे पॉसिबल नव्हतं. फक्त सरांनी माझ्या डोक्यात टाकलंय, तुला जर लाखाच्या वरती पैसा घ्यायचा असेल तर तुला शिकावं लागेल. काय शिकावं लागेल? प्रोडक्टची माहिती, सर शिकन म्हटलं. काय शिकावं लागेल? प्लॅन, सर शिकन म्हटलं. काय शिकावं लागेल? लोकांना स्वतः जाऊन बोलावं लागेल. मी नाही येणार बार बार एका एका ठिकाणी, मी कुठं कुठे येऊ तुझ्यासोबत. मी शिकन म्हटलं सर. सर म्हणे काय शिकायचं अजून सांगा. इन्व्हिटेशन शिका म्हणे सर, तुम्ही इन्व्हिटेशन शिका. नेमकं काय बोलायचं, काय नाही बोलायचं, कुणाला बोलायचं, कुणाला नाही बोलायचं, कसं बोलायचं. आणि हे शिकलो मी. अजून आठवतंय जेव्हा सरांनी आम्हाला टास्क दिलेला, सर आमचे नाईट वर्कशॉप जेव्हा घ्यायचे, अक्षरशः 9-9 वाजेपर्यंत, 9 वाजेला बसायचो तर 3-3 वाजेपर्यंत, कधी कधी सकाळ कधी व्हायची हे पण नव्हतं माहीत. आणि त्या टायमाला पूर्ण यूट्यूब चाललेलं आहे, त्या नोट्स काढलेले आहेत, हे केलेलं आहे मित्रांनो. हे तुम्हाला सक्सेस दिसतंय. जेव्हा आम्ही सुरू होतो ना, आम्ही फक्त 3-4 होतो, मस्के सर, मस्के मॅडम, मी आणि अजून एक. आणि काय करावं कळत नव्हतं. डब्बा घेऊन जायचो, त्या ऑफिसमध्ये बसायचो, कसली जॉईनिंग नसायची. दुपारी डब्बा काढणार, दिवसभर विचार करणार काय काय ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे, अजून कसं करावं लागेल याला, हे बघितलंय. कधी कधी असं वाटायचं डब्बा घेऊन जातोय, जेवण करतोय, वापस येतोय. रात्री 3-4 आम्ही चर्चा करायचो, अजून काय करता येईल, अजून काय करता येईल. मार्केट ओपन नव्हतं, पोलिस हॉलमध्ये एकत्र येऊ देत नव्हते. करायचंय, प्रोडक्ट आलेत, जनरेशन स्टार्ट झालंय. 500 PV, 500 PV दिवसाचं स्वप्न होतं. 500 PV, 1000 रुपयाची जॉईनिंग, हे एक स्वप्न होतं मित्रांनो. पण आम्ही तिघांनी शपथ घेतली होती. काय शपथ घेतली होती? की अशोक सरांचं एक आम्ही स्पीच ऐकलं होतं. आणि त्या स्पीचमध्ये अशोक सर म्हटले होते, ह्या इंडस्ट्रीला लागलेला कॅन्सर काढायचा आहे. आणि हे कॅन्सरचे किडे आहेत मार्केटमध्ये, त्यांना आपल्याला मारायचं आहे. आणि किडे मारण्याच्या नादात मी आज इथं 50 लाखाला आलो. आज तुम्हाला एक किडा गल्लीमधला मारता येत नाही, गल्लीतला जाऊ द्या, घरचा नाही मारता येत. मरमर आपण करतोय आणि तुमच्या मिसेसचं ऐकताय.
मिसेस करते आणि मिसेस्टर करत नाही आणि तुम्ही त्याचं ऐकताय. आई वडील करताय आणि पोराचं ऐकताय. आपल्याला कळायला पाहिजे कुणाचं ऐकायचं. मी एवढ्या कमी वयात का बरं मी ऐकलं नाही मग घरच्यांचं. कमवतोय कोण? मी म्हटलं म्हस्के सर. मी काय ऐकू? आईवडिलांना काय माहीत आहे? त्यांनी इटभट्टी ऊसतोडीवर काम केलेलं आहे. त्यांना काय माहीत आहे फॉरेन टार्गेट? त्यांना काय माहीत आहे लाखाच्या वरचा चेक? त्यांना काय माहीत आहे 4 व्हीलर? त्यांना काय माहीत आहे एक मोठं मोठं घर कुडाच्या घरात राहिलेलो आहे? आणि त्यांना मी ऐकू? त्यांना समजून सांगू? एक मित्र जो 10,000 जॉब करतोय आणि तो सांगतो ह्याच्यात काय नाहीये, त्याच्यात काय आहे मग? सनेजमध्ये कसले पुरावे पाहिजे? अजून कोणत्या लेवलचे पुरावे पाहिजे? काय पाहिजे तुम्हाला? स्टेटमेंट पाहिजे, TDS पाहिजे, प्रोडक्टचे रिझल्ट पाहिजे, काय पाहिजे? रेंज पाहिजे, रेट पाहिजे, क्वालिटी पाहिजे, काय पाहिजे? सिस्टम पाहिजे. पर्सनली मेसेज करा सर ह्याची कमतरता आहे, तुम्हाला त्याचं उत्तर नाही भेटलं तर हे मिलेनियर क्लब माझ्यासाठी काहीच नाही आहे. काहीच नाही आहे जर मी उत्तर नाही देऊ शकलो तर. म्हणून म्हणतोय हे जे तुम्ही इथं आलात ना, आम्ही सांगतोय आमच्या अचिव्हमेंट बघून काम नका करू. तुम्हाला काय पाहिजे? चढ उतार एवढे आलेले आहेत, फक्त आणि फक्त सिस्टमला कनेक्ट राहिलो. लोक म्हणतात माझी टीम तुटली म्हणून मी बंद केलं. तुम्ही टीमसाठी आले होते का? कुणासाठी आले होते तुम्ही? त्यांचं ते प्रारब्ध होतं. जे लोक येतात जातात हे तुम्ही त्यांच्यासाठी नाही आलेले. 2-4 लोक काम नाही करत, तुम्ही त्याच्यासाठी नाही आलेले. तुम्ही तुमची ड्युटी करा, तुम्ही तुमचा रोल प्ले करा आणि तेव्हा कळन की काय आहे सनेचे. सहज बोलून जातो सर, तो ऐकत नाही, तो करत नाही, त्यानं नाही केलं. हाय मी 2 ते 3 वर्षे हेच माझा टेप चालायचा. सर ह्याने असं केलं, सर हा सोडून गेला, सर हे ऐकत नाही, सर हा करत नाही. अरे तो नाही करत म्हणून त्याची गत बघ आता काय झाली. आणि तू नाही केलं ना, तुझी गत त्याच्यापेक्षा बदतर होईल. सुधर. त्याच्यासाठी नव्हतं तू सनेज चालू केलं. सर माझी टीम सेमिनारला येत नाही म्हणून मी येत नाही. सर माझे ट्रेनिंगला कुणीच नाही म्हणून मी येत नाही. सर मला कुणी नाही म्हणून मी सकाळी बसत नाही. आणि असं करून करून मला जो डाऊनफॉल आला होता, सुरुवात झाली झपाट्यानं 6,000, 13,000, 7,000, 13,800, 46, 79, 96, 91, 1,29,000, 1,95,000. आणि जेव्हा मी म्हणत होतो ना टीम करण हे करण ते करण, तेव्हा 1,95,000 46,000 पण आलेलो आहे. किती? 46. काय करायचं मग अशा टायमाला? सोडून द्यायचं? मैदान सोडून जायचं का? का गेले ते लोक? पैशाच्या हव्यासापोटी इन्व्हेस्टमेंटमध्ये गेले, कॉईनमध्ये गेले, जोडाजाडीमध्ये गेले. त्यांच्या मनगटात ताकद नव्हती. पॉवर विकरच्या नादात गेले ते. इथून काम नाही करू शकत आपण. साईड व्हॅल्यूमच करू, इथून एवढंच आलं पाहिजे. अटी होत्या आमच्या, एक एक लेख सांभाळा. आणि ते लोक गेले. मी सोडू मैदान? नाही सोडणार मी. मी अशा गुरुचा चेला आहे ज्या गुरुचं मी स्ट्रक्चर 0 होताना बघितलेलं आहे कोविडमध्ये. आणि आज ते व्यक्ती 11.5 लाखाला गेलेले आहेत. एकटे नाही गेले, आपल्या कित्येक लोकांना त्यांनी पैसे कमवून दिलेले आहेत. मनातून पेटलो. एवढे प्रॉब्लेम आले आणि डिसाईड केलं आता यानंतर ही परिस्थिती आयुष्यात पुन्हा येऊ देणार नाही. मागच्या महिन्यात असा एक दिवस नाहीये मी 12 वाजेच्या आत घरात गेलो. फक्त अचिव्हमेंट दिसते. का डिसाईड केलंय मी?
मी बघतोय जो व्यक्ती 11 लाख कमवतोय, सकाळी रात्री किती उशीर झाला, किती उशीर झाला, सकाळी 6ला मीटिंगला तयार, 6:15ला तयार, सगळी टीम हँडल करणार. इकडं कळवण, नाशिक, तिकडं मंचर, पुणे, आळेपाटा, अकोला, कोण आहेत आपले आई पप्पांनी जेवढं काम नाही करत ना, त्या डायरेक्ट सेलिंग नेटवर्किंगमध्ये आपला अपलाईन करतोय आपल्यासाठी काम. आणि मी काय करतोय, सर कुणाला बोलू कळत नाही म्हणतोय, सर लोक ऐकत नाही म्हणून करतोय, सर ते जॉबमधून वेळच नाही काढत, आणि मी काहीच नाही करत. बस एक किक बसली मागच्या महिन्यात, एकटा उतरलो. आता तुम्ही म्हणशाल एकटा नाही, टीमला सांगितलं आपल्याला असं असं करावं लागणार आहे, जाणीव करून दिली. आणि ही जाणीव या स्क्रीनवर प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. तुम्हाला माहित आहे ना तुम्ही का आले होते, तुम्हाला माहित होतं ना जेव्हा तुम्ही जॉईन केलं होतं का आले होते, माहित होतं ना. जसं माझ्या डोक्यात मनात होतं, जर या स्टेजवर हे तर ओरडून सांगताय ना 1 लाख कमवत आहे, मी म्हणायचो मी पण 1 लाख कमवून एका झटक्यामध्ये कर्ज नेईल. तुम्ही तुमची जॉईनिंग आठवा. ज्या दिवशी तुम्ही तो प्लॅन बघितलाय, सेमिनार बघितलाय, आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या डोक्यात जे होतं आणि ते तुम्ही आठवा, त्या टायमाला तुम्हाला अपलाईन, डाऊनलाईन, क्रॉस लाईन काही दिसणार नाही आहे. काय लागतं इथं, काय लागतं प्लॅन शिकायचा. किती वेळ लागेल प्लॅन शिकायला? द्या ना 4, 5, 10, 8, 10 दिवस द्या ना प्लॅन शिकायला. कशाला डोकं लावताय? ते वर्ड कॉपी करा ना, कॉपी पेस्ट करा ते वर्ड. सुरुवातीच्या पिरियड मी तुम्हाला माहिती आहे का मी सरांना का घेऊन जात नाही कुठं, माझे आणि सरांचे वर्ड सेम निघतात, एवढं कॉपी केले मी. जर क्लोजिंगला बसलो आम्ही, जर मी म्हणलं सर मी प्लॅन सांगितलं थोडं बोला, आणि आम्हाला जेव्हा कळालं इथं की इथं आमच्या दोघांची वर्डिंग सारखी निघते, म्हणलं सर तुम्ही येऊ नका, आता मी माझं बघतो. का नाही तुम्हाला वाटत प्रत्येकाला, का सिनियर लागतोय तुम्हाला? सिनियरने त्याच्या फायद्यासाठी जॉईन केले असं जर तुम्हाला वाटत असेल ना मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या काळातला हा 50 लाख, 1 करोड, 1 लाख महिना हे विसरून जा तुम्ही. सिनियरनं तुमच्या अपलाईननं तुम्हाला का जॉईन केलंय, ते तुमच्यासाठी जॉईन केलेलं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. म्हणून झालो भावनिक. हा माझ्या कामाचा अनुभव होता, त्रास तेवढा झालेला आहे. पण नेहमी मी एक उदाहरण देत असतो की हे टीम वगैरे कमी जास्त, बिझनेस हा व्यापार आहे, बिझनेस आहे. मी ऑलरेडी 2012-13 पासून छोटे मोठे व्यवसाय करतोय. मी स्वतः माझं दुकान 6 महिने बंद ठेवत असायचो, 6 महिने चालवायचो. माझं सीजन चालायचं 5-6 महिने, नंतर मी दुसरे कामं करायचो. आणि म्हणून हे मी 4-5 व्यवसाय केले होते. तिथं पण मी बघितलं होतं ना, तिथं पण मी व्यवसाय बघितला होता ना, अपडाऊन होता. आणि मग सनेजमध्ये अपडाऊन झाल्यास का तुम्ही हे होता, का वायबल होता तुम्ही? तुमची दुकान आहे, तुम्हाला माहित आहे आज पाऊस पडलाय गिराईक येणार नाही, पण पाऊस उघडल्यानंतर गिराईक येणार आहे का नाही? तुम्हाला माहित आहे ना, आज सुट्ट्यामध्ये लोक गावाकडे गेले तर, पण तिथून आल्यानंतर दुकानात येणार आहेत ना. मग लोक जर नाही आले, मग तुम्ही दुकान बंद करणार का? हे ॲटिट्यूड ठेवा, हे ॲटिट्यूड ठेवा. झाड असतं ना, वर्षातून एकदा त्याची पानगळ होते, पण झाड नाही हालत. आणि आपण ते झाडं आहेत. आपण जर तुम्ही जर म्हणताय आपण मस्के सरांची टीमचे लोक आहोत, तर मी म्हणतो ते झाडं आपण आहोत. ते चला, ते पानं वापस येणार, त्या फांद्यावर पाखरं पुन्हा येणार, पण हे झाड टिकायला पाहिजे. तेव्हा क्रांती बघा कशी होते. तर नाही वेळ लागत ही तोडायला सगळ्या गोष्टी. माइंडसेट, फक्त माइंडसेट झाला होता माझा, माइंडसेट निगेटिव्ह. ह्या स्टेजला येऊन पण माइंडसेट माझा जेव्हा झाला होता ना निगेटिव्ह, पण तरी म्हणत होतो हा वेळ आहे, हा वेळ आहे, हा वेळ आहे, हा आज ना उद्या जाईन, आज ना उद्या जाईन, आज ना उद्या जाईन, आणि गेला. म्हणून जे जे मला ऐकता येईल ना, मोटिवेट होऊ नका प्लीज करून. एकाने पण मोटिवेट नाही व्हायचं. मोटिवेशन हे मीटिंग पुरतंच असतं, रिॲलिटी पूर्ण दिवसभर असते. मोटिवेट एकाने नाही व्हायचं.
मोटिवेट करण्यासाठी तुमच्याकडे इन्स्टा, फेसबुक, यूट्यूब दणक्यात चालू आहे. नुसत्या रील्स बघतो आपण, मोटिवेट होतो, मोटिवेशन सॉन्ग टाकतो, मोटिवेशन रील्स टाकतो. मोटिवेशन नाही बाबांनो, ही रिॲलिटी आहे. ही रिॲलिटी आहे. म्हणून मोटिवेट होऊ नका. मी जे तुम्हाला माझा अनुभव सांगितला आहे, जो घरातून त्रास झाला आहे, मित्रातून त्रास झाला आहे, नातेवाईक परिवारातून जो त्रास झाला आहे, तो समजून घ्या. लग्नाला जाणं होत नाही कुठं, बड्डेला जाणं होत नाही कुठं, मिसेसला पाठवावं लागतं तिकडं. घरचे म्हणतात ही माणसातला नाही राहिलेला, घरच्याला हप्ते नाही भरायचे, हे माझ्या घराचे. माझं बाहेरचं देणं घेणं हे घरचे नाही देणार. इधर तुझे 2 लाख आणि तू सगळ्यांचे नील कर बरं, आणि एकदा मुक्तो असं नाही म्हणणार घरचे कोणी. फक्त बोलणार ते. तुला कळत नाही का, इकडं काय झालं, तिकडं काय झालं, इकडं ते गेला, इकडं तो गेला. मान्य ना मला. फक्त तुम्हाला 5 वर्ष कन्सिस्टन्सीनं करायचं काम. नंतर हे क्लब काही नसतात आपल्यासाठी, काही नसतात ते आपल्यासाठी क्लब वगैरे. तुम्ही काम करत जा, चेक येणार, क्लब चेंज होणार, अचिव्हमेंट होणार, गाडी अशी सहज येणार तुमची गाडी. तुम्ही घरात जर मी जे घरात राहतोय ना, आता मित्रांनो, मी जे घरात राहतोय ना, हे आता नियर अबाउट 70 लाखाचं घर झालेलं आहे. 70 लाखाचं माझं एक घर झालेलं आहे. आता काय होतं माझ्याकडं, काही नव्हतं. किरायानं राहिलो मी. मला मीटिंगला पण बसता येत नव्हतं. मला बॅकग्राऊंड, आता या शिरसाट मॅडम ज्या अशा बसलेल्या आहेत ना, याच्या भरण्या वगैरे दिसत आहे ना, मला तसं वाटायचं. पण आज जर पाहायला गेलं तर मी अशा टॉप एरियामध्ये फ्लॅटमध्ये राहतोय. कधी झालं असतं माझ्या आईवडिलाकडून, कधी झालं असतं, जॉबमधून कधी झालं असतं. म्हणून ह्या कन्सेप्टला प्लीज करून एवढं इझी नका घेऊ. संधी भगवंताने दिलेली आहे ना, ह्याला इझी नका घेऊ. 2-4 लोक तुमच्या टीमचे कामं नाही करत, मग तुमचे स्वप्न नका मारू. तुमची स्वप्न मारू नका. त्याच्यामुळं तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. सर, मला एक कॉल आला जालन्यावरून, दुसऱ्या टीमचा कॉल होता. सर, मला मार्गदर्शन करा, माझ्या टीमचे लोक कामच नाही करत. म्हटलं तुम्ही पण बंद केलं तर काय होईल, त्यांच्यासारखं तुम्ही बंदच होशाल ना. म्हटलं तुम्ही कशासाठी आलात, कशासाठी आलात, त्यांच्यासाठी आला होता, 4 लोकांसाठी. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, ते काम करतील. आज प्रत्येक ह्या टीममध्ये, ह्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला माझं सांगणं आहे, डेली ॲक्टिव्हिटी स्वतःच्या करायच्या, ग्रुपला फोटो टाकायचे. डेली ॲक्टिव्हिटी, प्रोडक्ट शेअरिंग झालं पाहिजे, डेली लोकांना बोलले पाहिजे. मीटिंग, ट्रेनिंग मिस नका करू. आणि मित्रांनो, खरं सांगतो, माझ्यासारखा जर इटभट्टी मातीतला पोरगा जर तुमच्या समोर आज 50 लाखाचं अचिव्हमेंट करून जर बोलतोय ना, तर येणाऱ्या काळामध्ये 1 करोड 2 करोड काय नसणार आहे आपल्यासाठी. फक्त पेशन्स ठेवायचे तुम्हाला, काम कंटिन्यू करायचं आहे. द्वेष नका करू, तिरस्कार नका करू, रुसवा फुगवा नका करू. आपण नातेवाईक नाहीत, एकमेकाला इथं कामाला नाही ठेवलेलं. ओके, काही नका करू. मिळून मिसळून जर जेव्हा काम करू, एकमेकासमोर व्यक्त व्हा. सगळ्यात महत्त्वाचं, व्यक्त कुठं पण नका हो. आपण दुसऱ्याच्या बायकासमोर व्यक्त नाही होत, आपण आपल्या घरीच व्यक्त होतो. त्याच्यामुळे आपल्या अपलाईनलाच व्यक्त व्हा. दुसऱ्या तिसऱ्या क्रॉस लाईनला इकडं तिकडं बोलून काही फायदा नसतो. कळत नसतं त्यांना तुमचं स्ट्रक्चर काय आहे, तुमची टीम किती आहे, तुमचं कसं कळत नसतं. त्याच्यामुळं मी पण जर कुठं भेटलो तर जेव्हा तुम्ही मला विचारतात ना, तर मला सांगणं खूप अवघड जातं, कारण की तुमचं स्ट्रक्चर मला माहीत नसतं. तुमची लेग माहीत नसत्या, तुमच्या त्या अपलाईनला माहीत असतं. कधी कधी तुम्हाला वाटन की हे खूप हे झाले वाटतं म्हणून हे सांगत नाहीत. त्याचा तात्पर्य असा नका घेत जाऊ की तुम्हाला तुमचं माहीत नसतं त्यांना. म्हणून हे काही गोष्टी आहेत, फक्त थांबू नका. काही जर काम कमी जास्त झालं तर व्यक्त व्हा, लगेच इन्स्टंट व्यक्त व्हा. अपलाईनचा जरी राग आला, तुम्ही बोला, सर मी तुमच्या सांगण्यानुसार मी मीटिंग अरेंज केली होती, तुमच्या सांगण्यानुसार मी असं काम सुरू केलं होतं, पण मला असं दिसत नाही, मी तुमच्यावर थोडं नाराज आहे. हे तुम्ही बोला. तुम्ही जॉबला काही ॲग्रीमेंट नाही केलेलं आपण एकमेकाला, ठीक आहे. बॉसला काय वाटन, असं काही नका ठेवू मनात, काम करा. आणि मित्रांनो, खरंच मला असं वाटतं, मी जर इथपर्यंत येतोय तर येणाऱ्या काळामध्ये या स्क्रीनवरचा व्यक्ती मला 5 वर्ष लागलात
तुम्हाला लयच लय सनेजनं अशी प्रोडक्ट रेंज आणलेली आहे, असं पॉवरफुल रिझल्ट आणलेले आहेत आणि एवढ्या व्हॉल्यूमचे आणलेले आहेत. तुम्हाला फक्त हे 3 वर्षामध्ये कंप्लीट करायचे. डिग्री जशी 3 वर्षाची तसं आपली अचीव्हमेंट होणार. आणि हे सगळं माझं श्रेय जातं माझे ग्रेट मेंटॉर मिस्टर देवीदास मस्के सर, संजीवनी मॅडम, सविता अवताडे मॅडम आणि आपले सगळ्यांचे मेंटॉर अशोकजी तोडमल सर आणि तुम्ही सर्व, ज्यामध्ये माझी फक्त टीमच नव्हे तर तुम्ही पूर्ण हा ग्रुप, ऑल ग्रुप या सगळ्यांना जातं. कारण की तुम्ही नसते तर आम्ही काय त्या हॉलमध्ये काय केलं असतं, त्या मीटिंगमध्ये काय केलं असतं, आम्ही काही नसतं केलं. तुम्ही आहा म्हणून आम्ही आहोत. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. ग्रेट 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 ग्रेट. जबरदस्त एक्सपिरियन्स दया सरांनी दिला. आणि मला असं वाटतं आजची स्टोरी ज्या व्यक्तीने ऐकली असन तर नक्कीच त्याच्या लाईफ मध्ये हा खूप मोठा योग म्हणायचा. खरंच प्राऊड वाटतंय. दया सरांनी काही नेटवर्किंगचा अनुभव नव्हता, काही एक्सपिरियन्स नव्हता, परिस्थिती नव्हती, विश्वास ठेवला, अनेक अडचणींना सामोरे गेले आणि त्यानंतर प्रत्येक लाईफ मध्ये संघर्ष करावाच लागतो. टीमा तुटल्या, लोकांनी नावं ठेवले, जवळचे लोक दूर गेले, कधी कधी भरपूर संघर्ष आला आणि अनवॉन्टेड काही गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे स्ट्रगल आला होता. आणि बरेच लोकांनी सल्ले दिले होते की दया सर, जवळचेच लोक काय राहिलं, आलं का लक्षात, आता लागा तुमच्या तुमच्या कामाला. मग ज्यावेळेस माणूस फेल होतो त्यावेळेस लोक सल्ले देतात, पण म्हणतात ना जिगर लागतो, कोणत्याही गोष्टीमध्ये एक जिगर लागतो. आणि तो जिगर आपण दया सरांमध्ये बघितला होता. विश्वास ठेवला होता आणि त्यांनी त्या विश्वासाला आपल्याला तडा जाऊ द्यायचा नव्हता. आणि त्या पद्धतीनं मी बघत होतो दया सरांमध्ये. खरा विश्वास कधी असतो माहितीये का? पॉझिटिव्ह मध्ये कोणी पण पॉझिटिव्ह असतो, सक्सेस मध्ये कोणी पण पॉझिटिव्ह असतं. जेव्हा एखाद्याचा चेक येतो ना त्याला अपलाईन लय भारी वाटतो, जेव्हा चांगलं पेमेंट येते ना तेव्हा अपलाईन खूप भारी वाटतो. पण खरी जो विश्वास असतो ना तो कधी वाटतो माहितीये का? जेव्हा डाऊनफॉल येतो ना तेव्हा. खरंच त्यांचा विश्वास अतूट आहे का? हे खरंच ज्या अनाभाका घेतात ह्या ओरिजिनल असतात का? ही क्लिअरिटी येते. आणि मग वाईट परिस्थिती आली दया सरांवर, तरी पण दया सर हल्ले नाही. अपलाईन वरचा विश्वास त्यांचा तुटला नाही. आणि एकच गोष्ट मी बघितलेली होती का नाही, तर या व्यक्तीचा विश्वास नाही हल्ला ना तर यस, हे जे नाणं आहे ना हे ओरिजिनल नाणं आहे. आलं का लक्षात? आणि बाकी काहीच नाही. तुम्हाला तर माहिती आहे, आपण कोणाला अडचणीत ठेवणारच नाही. आणि जो व्यक्ती फॉलो करतो ना तो जिंदगीत कधी त्याच्या लाईफ मध्ये म्हणजे तो फेल होऊ शकत नाही, हा आपण दावा करतो. कधी कधी परीक्षा असते आणि परीक्षा द्यायलाच पाहिजे. आणि परीक्षा कधी असते माहिती का? जेव्हा डाऊनफॉल येतो तेव्हा. तुमचं काय मत आहे अपलाईन बद्दल, तुमचं मत काय कंपनी बद्दल, तुमचं मत काय सिस्टम बद्दल. पण मला एक प्राऊड वाटतो, जरी डाऊनफॉल आला होता, काही काही डाऊन लाईनला बी डाऊट यायला लावला होता. दया सर खरंच यार, एवढे दिवस झाले एकच पेमेंट सांगतात, एवढंच झालं कळायचं मला, मलाही त्रास व्हायचा. पण मला दया सरांना फोडायचं होतं, कारण की ऑलरेडी दया सर हे फायर आहे. पण कधी कधी एक चांगल्या व्यक्तीलाही त्याचा परफॉर्म ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस मजबुरी असते काही ठिकाणी. आणि मला तेच दया सर पाहिजे होते. आलं का लक्षात? आणि एक 5 मिनिटाच्या टॉक नंतर दया सर जे पेटले, नॉन स्टॉपेबल, हार कधी मानली नाही. दया सरांच्या सक्सेसचं राज हार हा शब्दच नाही. जर मी म्हणलो ना एखादी गोष्ट ट्राय करायसाठी मी टॉक मारत असतो, जाऊ द्या ना दया सर, दया सर म्हणते नाही नाही, का बरं, करायचंच. म्हणजे एखादी गोष्ट जर मी मुद्दा म्हणून म्हणतो, जाऊ द्या ना दया सर, मी बघत असतो. पण दया सरांची एकच गोष्ट होती, हार ही मान्यच नाही दया सरांना. आलं का लक्षात? आणि तो जो विश्वास ठेवला याचं फळ म्हणजे मिलेनियर क्लब. मित्रांनो, रिअल हे जे सक्सेस आहे ना हे फक्त दया सरांच्या पायाला पाण्याचा स्पर्श झालाय. हे जे मिलेनियर क्लब आहे ना हा फक्त पाण्याचा समुद्र आहे. डायरेक्ट सेलिंग मध्ये सनेजनं आपल्यासाठी एक मोठा समुद्र निर्माण करून दिलेला आहे. आणि त्या समुद्राचा फक्त दया सरांना पाण्याचा स्पर्श झालाय त्यांच्या पावलांना. मिलेनियर क्लब रिअल स्टोरी बाकी आहे मित्रांनो. आलं का लक्षात? हा फक्त स्पर्श आहे.
त्याच्यामुळे मला सर्वांना एक मेसेज या ठिकाणी, अडचणी येतील, संघर्ष येतील, लोक तुमची मजाक घेतील, फॅमिलीतून स्ट्रगल येईल, पैशाचे येतील, फायनान्शियल प्रॉब्लेम येतील, पण ज्या परिस्थितीत जर तुम्ही टिकले आणि जर तुम्ही ही परीक्षा पास झाली तर दुनियाची कोणतीच ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. याचं फळ मित्रांनो आज डिसाइड होईल. डेट कळन तुम्हाला की यार हा संघर्ष, हे तकलीफ, हे टोमणे, हे सहन केल्याचं फळ काय असतं. जो सत्कार होणार आहे मित्रांनो, त्यांच्या परिवाराचा, त्यांच्या फॅमिलीचा, त्यांच्या मुलांचा, छोट्या बाळाचा, मित्रांनो हे प्रत्येकाचं एक ड्रीम असणार आहे. आणि मला माहिती आहे का बस जो संघर्ष केला ना त्याचं फळ हे लय मोठा नाही. म्हणून येणारा मिलेनियर क्लबचं जे फंक्शन होणार आहे हे तुमच्यासाठी एक बी लावल्या जाणार आहे तुमच्या माइंड मध्ये. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या परिवारासकट या फंक्शनला एकट्याने यायचं नाही, परिवारासकट यायचंय. आलं का लक्षात? माझ्या डोक्यामध्ये एक बी 2010 मध्ये गेलं होतं, जेव्हा एका परिवाराचा सत्कार बघितला होता, त्यांच्या आई वडिलांचा, त्यांच्या सासू सासऱ्यांचा सत्कार बघितला होता, आणि 2010 ला माझ्या बी रावलं होतं माइंड मध्ये, आपला पण असाच सत्कार झाला पाहिजे. आणि ते 2024 ला कम्प्लीट झालं होतं मित्रांनो. 2023 ला ते कम्प्लीट झालं होतं. मग मला सांगायचंय का हा जो सत्कार असणार आहे दया सर यांच्या फॅमिलीचा अनबिलिव्हेबल असणार मित्रांनो, विचारही करू शकत नाही. आजपर्यंत संभाजीनगर मध्ये झालेले प्रोग्राम आणि होणारा मिलेनियरचा प्रोग्राम हा ना भूतो ना भविष्य डोळ्याचे पार न फेडणारे असणार आहे. आणि म्हणून या प्रोग्रामची तयारी करायची आहे, विथ फॅमिली यायची आहे, आणि मित्रांनो दाखवून द्यायचंय डायरेक्ट सेलिंगचा पॉवर काय असतो. ज्या एरियामध्ये कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं, कोणी प्रोडक्ट घ्यायला तयार नव्हतं, त्या एरियातनं आपण मिलेनियर क्लब अचीव्ह करतोय मित्रांनो. आणि ही सुरुवात आहे फक्त. ओके, सो प्राऊड.